महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावात आज आमदार रोहित पवार थेट रस्त्यावर उतरले। निवडणूक संपताच सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा घणाघाती आरोप रोहित पवारांनी केलाय। कांद्याला योग्य भाव आणि थकीत अनुदान न मिळाल्यास थेट दिल्लीकडे जाणारा हायवे रोखण्याचा आक्रमक इशारा त्यांनी सरकारला दिला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रोहित पवार आज कमालीचे आक्रमक झालेले पाहायला मिळाले। लासलगाव बाजार समितीत आज शेतकऱ्यांचा यलगार पाहायला मिळाला। रोहित पवारांनी सरकारवर सडकून टीका करत निवडणुकीच्या आधी 24 रुपये भाव जाहीर करता आणि निवडणूक संपताच 12 ते 13 रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची थट्टा करता का, असा संतप्त सवाल उपस्थित केला। आज आम्ही सर्वजण लासलगावला आलो आहे। चेअरमन आहेत, सर्व सदस्य आहेत, खासदार साहेब या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांची मागणी हीच आहे की शेतकऱ्यावर आज जो अन्याय होतोय तो अन्याय कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी कमी झाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे। आज शेतकरी स्वतःली कष्टाली पिकवलेला जो काही कांदा आहे कुठेतरी 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, काही शेतकऱ्याला तर 1 रुपये अशा पद्धतीने जर भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च हा कमीत कमी किलोला 20 रुपयापेक्षा जास्त आहे आणि मग असं असताना काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही 12.5 रुपयाली कांदा खरेदी करू, तो सुद्धा 2 लाख टन, म्हणजे रब्बीचा कांदा आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 70 लाख टन कांदा बनतो आणि 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडनं घेणार तर घेणार, पण तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा आमच्या शेतकऱ्याचे रेट वाढणार नाहीत। त्यामुळे इथं आज आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे। शेतकऱ्यांनी विनंती केलेली आहे, आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। आम्ही त्यांच्याशी संवाद साधून पुढं काय करायचं हे त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत। पण अतिशय वाईट परिस्थिती आज शेतकऱ्याची आहे। लासलगाव या महाराष्ट्रातलं ठराविक जे मोठे मार्केट कमिटी आहेत त्यातली एक आहे। त्यामुळे इथे असणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा घेऊन इथं येतो। त्यामुळे इथं शेतकरी आज जो आलेला आहे तो मोठ्या संख्येने आलेला आहे आणि मग त्यांच्याशी संवाद साधून पुढं काय करायचं हे आम्ही सर्वजण ठरवणार आहोत। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आधीच घटले। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रति किलो 22 ते 24 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे, अशी ठाम मागणी रोहित पवारांनी लासलगावातून केली। इतकंच नाही तर जाहीर झालेल्या 200 रुपयांच्या अनुदानापैकी केवळ 50 रुपये शेतकऱ्यांना मिळाले। मग उरलेल्या 150 रुपयांचे काय झाले, असा सवाल करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला। नाफेडने आपली खरेदी ही बाहेर न करता थेट बाजार समित्यांमध्ये करावी, जेणेकरून व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल, अशी मागणीही त्यांनी यावेळी लावून धरली। पाशा पटेल समितीच्या रखडलेल्या अहवालावरूनही त्यांनी सरकारवर हे लोक अजून झोपलेत का, अशा शब्दात घणाघाती टीका केली। रोहित पवारांनी सरकारला थेट 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या काळात मागण्या मान्य न झाल्यास चांदवडजवळ दिल्लीकडे जाणारा मुख्य महामार्ग रोखण्याचा आक्रमक इशारा दिला। या आंदोलनात कांदा उत्पादक शेतकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र बुलेटिनसाठी संजय जाधव, चांदवड। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।